कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी आहे खरंच. हो, आता फार घाई करायची नाही. घाईघाईनं काही करायचं नाही. सावकाश करायचं. जड काही उचलायचं नाही. मुख्यतः फार काळजी घ्यावी लागेल. हो हो हो. म्हणजे काय आहो, आम्ही काळजी घेऊच ना तिची. खरंच आम्ही आजी आजोबा होणार आहोत का? हो हो. अच्छा, म्हणून हिला चक्कर येत होती. मला ना टेन्शन मध्ये लक्षातच नाही आलं हो. अक्षू अगं, तू आई होणार आहेस आणि आम्ही आजी आजोबा. बरं, मी काही गोळ्या लिहून देते, त्या नियमित घ्या. आणि हो, योग करा. हो हो डॉक्टर. आणि हो, नेक्स्ट व्हिजिटला येताना नवऱ्याला घेऊन या सोबत. हो हो हो. थँक्यू. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चल बाळा चल. सर हो. धन्यवाद. बसा. ऐक नक्की बरं वाटतंय का? हा, आता घरला आलोय ना, आराम करतो आता. बरं वाटतंय. चहा घ्या जरा, बरं वाटणार. नाही ना ग. अहो नाही नाही, जरा फ्रेश वाटेल एकदम. थांबा दानाजी. जी सरकार. आई साहेबांसाठी चहा बनव मस्त पैकी एकदम कडक. हा वय. फ्रेश वाटलं पाहिजे. ही डोक्यावरची गोळी बी घेतली नाही तुम्ही. आता एवढ्या तेवढ्यावरनं गोळ्या कुठं घेत बसायचो. आणि आता आमचं झालं की वय काहीतरी होत राहणारच आता आम्हाला. काय काय होत नाही कमी जास्त, काय व्हायला होत नाही. एकदम फिट आहे तुम्ही. लय विचार करत बसू नका. त्याच्यामुळेच तुमचं डोकं दुखतंय माहिती आहे का? आपण डोकं चेपून देतो तुमचं जरा. नाही न ग, खरंच न ग अधिपती. जावा तुम्ही पण आराम करा. तुमची पण लई धावपळ झाली आहे सकाळपासून. हा, तुम्ही आराम करा. माझी काय धावपळ झाली. लय विचार करू नका. तुम्ही आराम करा. खरं तर काळजी घ्या. सगळं ठीक आहे. मी आहे ना, मी सगळं ठीक करणार. अधिपती माफ करा आम्हाला. का असं का बोलायला? आमच्यामुळं सुनबाई घर सोडून गेल्या. आम्हाला वाटलं होतं की आम्ही जाऊन त्यांची समजूत काढू, पण त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. त्यांना आम्ही घरात परत आणू शकलो नाही. म्हणून म्हणतोय माफ करा. प्लीज असं बोलू नका. आणि मास्तरीन बाईंनी सांगा आता तुम्ही बोलायला जाऊ नका. राहू द्या ते विषय. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही आमची काळजी घेऊ. तुम्ही सुखात राहा, एवढीच इच्छा आहे आमची. देवा, तू माझं म्हणणं ऐकलंस रे. आता या घरामध्ये नातवंड खेळेल. दुडू दुडू पावलं आता या घरभर धावतील. खूप आनंदाची बातमी दिलीयस. भरून पावले मी आज. खरंच. अक्षू अक्षू चल, अधिपतींना फोन कर. का? अगं का काय, त्यांना सांगायला नको? नाही नाही, नको आत्ता नको आहे. ए वेडी आहेस का तू? एवढी आनंदाची बातमी त्यांना सांगायची नाही म्हणतेस? चल चल फोन लाव. हे बघ अक्षरा, आता कुठलाही विचार करू नकोस बरं तू. आता तुम्ही दोघच नाही आहात, तिघ आहात, तिघ. आता तुला ना या दिवसांमध्ये स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे बाळा. हं? हो ना. आणि बोल त्यांच्याशी. हे बघ, तुला बरं वाटेल. एक काम करतेस का? अधिपतीरावांना घरीच बोलवून घेतेस का? हा, नाही नाही, मी घरी नाही बोलवणार बाबा त्यांना. बाबा त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितले. आता जोपर्यंत ते स्वतः मला न्यायला येत नाहीत ना, तोपर्यंत मी त्या घरी जाणार नाही. आणि प्रेग्नन्सीची बातमी पण आत्ताच नको सांगायला. का का नकोय सांगायला? अगं, त्यांना असं नको वाटायला की बाळाचं कारण सांगून मी घरी जायला बघते, त्यांच्याजवळ जायला बघते. मला त्यांनी मानाने पुन्हा त्या घरी घेऊन गेलं पाहिजे, तेव्हाच मी त्यांना बातमी सांगेन. अगं पण अक्षरा, आज ते घरी आले होते.
म्हणजे आले होते अगं हो, कधी आधिपती आले होते, इथे आले होते. तुला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर देऊन गेले तुझं. थांब आणते. अगं हे अशी मला सांगायचंच ना आई. अगं बाबा हो. तुम्ही तरी सांगायचं मला. अधिपती येऊन गेले आणि तुम्ही सांगितलं नाही मला. बघ हे बघ. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही खुश आहे. आम्हाला नाही वाटत तसं. अहो आहे, खरंच आहे. खोटं आहे हे. तुम्हाला कशाला असं वाटतंय मी खुश नाही म्हणून? हे बघा अधिपती, तुमची बायको घरात नाही म्हणल्यावर कसं मन लागल तुमचं, नाही का? हल्ली गपगप असतायसा, कळत नाही वय आमासनी. हो आईसाहेब, हे बघा, तुम्ही काय बोलला नाही तरी बी आम्हाला कळतच घेऊ. हा, पण अधिपती तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, सुनबाई काय बी बोलल्या का नाही तरी बी आम्ही ऐकून घेऊ आणि त्यासनी परत घरला घेऊन येऊ. तुम्ही नका काळजी करू. नाही तुम्ही हे काय करू नका, जरा वेळ जाऊ द्या, होईल आपोआप सगळं नीट. सोडा. नाही हो अधिपती, समजा आमच्यामुळं होतंय, त्याच राहून राहून लई वाईट वाटतंय आम्हाला. अहो तुम्हाला कवापासून मी तुम्हाला तेच सांगतो, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमचे वडील चिडचिड करतात ना व. ते कवा करत नाहीत, त्यासने काय कारण लागतं चिडचिड करायला. त्यांचा लोड घेऊ नका, तुम्ही शांत राहा. आणि तुम्ही आता उगाच सारखं सारखं मास्तरीन बाईं संग बोलायला जाऊ नका. सोडा, त्यासनी यायचं तेव्हा त्या येतील. तुम्ही आराम करा आणि रात्रीतनं जर तब्येत परत बिघडल्या का वाटली तर मला लगेच सांगा, आपण जाऊया दवाखान्यात. आता आराम करा. करतो, आराम करतो. अगं तू आई काय का, तू मला सांगायचंच ना, फोन करायचाच मला. अगं हो अक्षू, अचानक आले होते ते. तरी मी चहा करताना तुला फोन लावला होता पण तू उचलला नाहीस ग. अगं हो, आम्ही त्यांना थांबा म्हणालो सुद्धा. त्यांना म्हटलं अक्षरा येईल एवढ्यात, तिला भेटून जा, पण गडबडीत गेले ते. पण अक्षरा बघ ना, किती काळजी आहे त्यांना. तुला थंडी वाजू नये म्हणून तुझं स्वेटर घेऊन आले ते. किती वाजता आले आई ते? वाजता दुपारी आले होते ग. दुपारी आले होते मामा. मी नेमकी तेव्हा भुवनेश्वरी मॅडमशी बोलत होते, माझं लक्ष नव्हतं फोनकडे. भुवनेश्वरी मॅडमशी बोलत होतीस? भुवनेश्वरी मॅडम तुला भेटायला आल्या होत्या? हो. काय म्हणाल्या ग? काय नाही अक्षू, तुला भेटायला आल्या होत्या त्या आणि काहीच म्हणाल्या नाही, असं कसं शक्य आहे? त्या तशा भेटायला नव्हत्या आल्या. त्या तशा भेटायला नव्हत्या आल्या म्हणजे? ते जाऊ दे आई, ते महत्वाचं नाहीये, सगळं जाऊ दे. मला तू आधी सांग, अधिपती काय म्हटले, काय 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 बोलले ते मला सांग. हा, मला सगळं सांग, मला बारीक सारीक डिटेल्स काही विसरू नको, मला सगळं जाणून घ्यायचंय. त्यांनी काय विचारलं? हा, माझ्याबद्दल विचारलं त्यांनी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.